नमस्कार मंडळी, साईमय सकाळ आणि आजचा दिवस आहे 7वा आणि आपली पालखी सुद्धा निघालेली आहे. बघू शकता आपण सुद्धा आता निघत थोड्याच टायमिंग मध्ये पालखी सोबत पाठूनच. मित्रांनो, आता आम्ही लोक निघालेलो आहोत हॉल्टवरनं आणि आजचा जो हॉल्ट आहे तो पंचवटी आहे. दुपारी 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर वॉकिंग आहे. तर बघूया आता किती टाइम लागतो ते. 11 किलोमीटरच्या अगोदर एक आपल्या नाश्त्याचा हॉल्ट होईल, तिकडे सुद्धा बघूया आपल्याला किती टाइम लागतो पोहोचायला. धरती के कण कण में विराजे साईं मंगलम. दर्शन से दुख दूर होते साईं मंगलम. फायनली मित्रांनो, आता आम्ही इकडे पोहोचलेलो तर आहोत. हा आमचा हॉल्ट नाहीये, बट इकडे आम्हाला पोहे आणि सोनपापडी दिलेली आहे एका साई भक्तांनी. सर्व साई पालखीतल्या पदयात्री मुलांना देतात आहेत. काय पोह्याची टेस्ट चांगली आहे. पोह्याची टेस्ट चांगली आहे. आता मित्रांनो, आता आम्ही लोक नाश्ता वगैरे करून पोहे वगैरे तिकडे एका साई भक्तांनी पोहे ठेवलेले, ते पोहे वगैरे खाऊन आता परत चालायला लागलेलो आहे. आणि आता आपण आपल्या साईलीलाच्या हॉल्टवर जाऊया आणि तिकडे बघूया नाश्त्याला काय आहे. बट तिकडे नाश्ता आपला अजून हॉल्ट बाकी आहे. तिकडे नाश्ता कोण कोण करणार? तू करणार तिकडे वडापाव खाल्लाय, तू करणार नाश्ता? मी पण नाही करणार, कारण का पोहे खाल्ले आणि नंतर वडा सुद्धा दिला. लास्टला जाताना वडा दिला, म्हणजे जाताना दिला म्हणजे तेव्हा त्या लोकांनी गरम गरम काढलेले ते दिले. जर अगोदर असते तर अगोदर पण आम्हाला दिले असते. आणि नाशिकला चालतोय आम्ही लोक. आता नाशिकला ऑलमोस्ट पोहोचलोच आहे ना आपण. असं वाटतं की मुंबईमध्येच आहे. ज्या काय बिल्डिंग वगैरे बघून असं वाटतंय मुंबईमध्येच चालतोय की काय आम्ही लोक. मित्रांनो, इकडे कलिंगड वाटप सुद्धा सुरू आहे, बघू शकता. चांगला हवाय मस्त बर काय दर्शन. साईराम चालू कर ना. साईराम घे ना लवकर. गोड एक नंबर. थंड आणि गोड. कलिंगड वाटप सुरू इकडं सर्व साई पदयात्रींना. साईराम थंड आहे गोड आहे. शकता इकडे मित्रांनो, हे जे मंडळ आहे जय नवदूत मित्र मंडळ, यांच्याकडून इकडे सर्व साई भक्तांना आणि सर्व साई पदयात्रींना कलिंगड आणि तसे तिकडे छास वाटप चालू आहे. कलिंगड आणि छास वाटप चालू आहे. जेवढं कमी होईल तेवढं कलिंगडचा आणि छास वाटप चालू आहे इकडे. साईराम साईराम साई. मंडळी इकडे झुणका भाकरचा प्रसादी वाटत आहे. आपला ग्रुपचा अध्यक्ष सुद्धा आलेला आहे, जय दादा, आज सकाळी आलेला आहे आणि सगळ्या पोरांना एकदम लवकर उठवलेला आहे. झुणका भाकर खातोय. आणि पालखी सुद्धा आपल्या पुढेच आहेत आणि माझ्यासोबत आहे सुयोग, प्रज्ञेश आणि अथर्व. अशा पद्धतीने आम्ही लोक आहोत. बघूया आता. आणि पंचवटी आपल्यापासून फक्त
2 ते 3 किलोमीटर अंतर आहे एवढं, तेवढं आता आपल्याला पार करायचं आहे. बघूया आपल्याला किती टाइम लागतो ते. आणि आपले सेवाराम बघू शकता, पगारे दादा सेवाराम. अशा पद्धतीने इकडनं आपल्या रथमधून आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व पोरांनी घेतलेले. आणि पॉप्स घेतलेले आणि पॉप घेतलेले वगैरे सर्व घेतो जे जे पाहिजे ते. फायनली मित्रांनो आता आपण पंचवटीला 1 किलोमीटर लांब आहे फक्त. आणि आपले भुईवाडा ग्रुपचे अध्यक्ष आलेले आहेत, जय दादा. आणि आपली सगळी मंडळी आहे, बघू शकता सगळी मंडळी आहे. आपले बिल्डर, तसेच आपला मित्र प्रज्ञेश. आता चाललो आता पंचवटीला. चला आपण जाऊया पंचवटीला. अध्यक्षांना पुढे ठेवूया, आजच आलेत ते. आणि सगळ्या पोरांना एकदम सकाळी सकाळी उठवलंय. अध्यक्ष आता पार्टी देणार आहे म्हणून सांगा. मध्ये आम्हाला चहा पाव देणार आहे. आपल्याला तिकडे ब्लॉग बनवायचा. हा नक्की नक्की, बस काय. मित्रांनो आपण गोदावरी नदीच्या इकडे आलेलो आहे, म्हणजे आपण नाशिकला आलेलो आहोत. इकडे खाली पंचवटी आहे, पंचवटीला मध्ये जाऊया आपण. पंचवटीमध्ये आपल्या सायलीलाच्या पालखीला स्नान घातलेलं आहे, थोडंसं म्हणजे पाणी शिंपडलेलं आहे. स्नान म्हणजे पाणी शिंपडलेलं आहे. आणि आता आपली पालखी पंचवटीच्याच पुढे हॉल्टला गेलेली आहे. आपण सुद्धा आता तिकडे हॉल्टला जाऊया आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया. नदी आहे बट नदी दिसतच नाहीये. नदीवर सगळी पानं हे झालेली आहेत. गोदावरी नदी आहे ही. तिकडे नदी साफ करण्याचं सुद्धा काम चालू आहे. तर आम्ही लोक आता इकडे पंचवटीमध्ये आलेलो आहोत. पंचवटीमध्ये बघूया आता पाण्याची शुद्धता कशी आहे ती. गेल्या वर्षी आलो तेव्हा आम्ही पाणी खूप खराब होतं. ह्या वर्षी सुद्धा बघूया पाणी कसं आहे ते. आंघोळी तर आपल्याला काम चालू आहे, सगळीकडे काम चालू आहे. रस्त्याची कामं चालू आहेत, बघू शकता. रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे, मंदिरांचं सुद्धा काम चालू आहे. इकडे सर्व मंदिरं रेनोव्हेट करतात आहेत. इकडे पंचवटी आहे, इकडे इकडूनच आपली पालखी जाते स्नान करून. पंचवटी नदी बघा. तसंच इकडे कपालेश्वर देवस्थान सुद्धा आहे. हर हर महादेव. अशा पद्धतीने आपण 7व्या दिवसामध्ये नाशिकला आपली पालखी पोहोचलेली आहे दुपारच्या मुक्कामाला. आणि संध्याकाळी आपण मुक्तीधामला थांबणार आहे आपली पालखी. डमरू वगैरे आहे सर्व. तसंच आपण मंडळी इकडे पंचवटीमध्ये आलेलो आहोतच. अर्धी मुलं इकडे आंघोळी करत आहेत आणि हा बाजार भरलेला आहे. सर्व फळं वगैरे दिसत आहेत पंचवटीच्या बाजारामध्ये. आणि आपली मुलं, काही मुलं आंघोळी सुद्धा करत आहेत इकडे या पाण्यामध्ये. बघू शकता इकडे या कुंडामध्ये आंघोळी करतायत काय काय मुलं. आपण सुद्धा गेल्या वर्षी इकडे आंघोळी केलेली, पण आपण या वर्षी नाही करायची आंघोळी. हा करायची करायची. मी पण नाही करणार आहे, तुम्ही करा. मी तर नाही करणार आहे भाई आंघोळी पाण्यामध्ये. या लोक आंघोळी तर नाही करणार आहे, मी तरी नाही करणार आहे. बट थोडंसं पाणी पंचवटीमध्ये आलेलो आहे. एकदम हे स्नान आहे इकडे, काय बोलतात त्याला. तर मित्रांनो आपण पंचवटीमध्ये आलेलो आहोतच. आणि इकडे आम्ही लोक आंघोळी तर नाही करणार आहे, बट थोडंसं पाणी शिंपडूया आणि आपल्या हॉल्टवर जाऊया. पकड ना जरा फोन.
हे भावा हे घे. आता पाणी वगैरे शिंपल्यानंतर झालेलं आहे. आधी अत्तरवाला ढकलत होता. फायनली मित्रांनो आपण तयार वगैरे तर झालेले आहे आणि अर्धी पोरं आपल्या इकडे झोपलेली आहेत या साईडला. आणि आजचा दिवस आहे 7वा आणि दुपारी इकडे बाळाभाऊंचं भजन आहे. त्याच भजनाला आता आपण जाणार आहोत. चला तर मग आपण जाऊया आता भजनाला. नहुंदी कुणाची कदर मी आहो खाली बसले भाई, खाली बसला, खाली बसले. हॅलो, तुम्ही येताय का? मी निघालो तुम्ही येता
साईला भेटाया तुम्ही येता का हरण बोलावं साई मला तो पण फिरून मला साईला भेटाया तुम्ही येता का हरण बोलावं साई मला तो पण फिरून रामनवमीचा सण आला होला पालखी घाल्यात आई शिर्डीला रामनवमीचा सण आला होला पालखी घाल्यात आई शिर्डीला रामनवमीचा सण आला होला खनी महाराज पायी सिनेला हरण बोलावं मला तो मला माझ्या साईला भेटाया Marca sesini şirinci hatta sari Ömrümde başlıki Oğlumdaki Marca sesini şirinci hatta sari Ömrümde başlıki Marca sesini şirinci hatta sari हरे बोलावं मला तो मला माझ्या साडीला
माझ्या साईला भेटाया तुम्ही आमचा मला बोलावलं साईली मला सोबत घेऊन गेली गाण्यात मला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता अरे हाडो रे
तर फायनली मित्रांनो आता पालखी सुद्धा निघालेली आहे आणि भजन सुद्धा इकडे संपलेलं आहे आणि आपण जरा इकडे गोदावरीच्या काठाशी फोटो वगैरे काढायला आलेलो. आपले सुद्धा फोटो वगैरे काढून झालेले. तर आता आपण पालखीसोबत चालणार आहोत जो आपला मुक्तीधामचा जो हॉल्ट आहे तिथपर्यंत. तर बघूया आता आपल्याला आणि मेन तर आपल्याला आता साईसेवकची पालखी भेटते का ते पहिलं बघूया. गेल्या वर्षी तर आपल्याला साईसेवकची पालखी भेटलेली आणि आपण गेल्या वर्षी साईसेवकच्या पालखीला खांदा सुद्धा लावलेला. तर ह्या वर्षी बघूया आपल्याला साईसेवकच्या पालखीला खांदा लावायचा चान्स भेटतोय का ते बघू शकता मित्रांनो. आपली पालखी निघालेली आहे आणि सर्व साई सेवकची जी मुलं आहेत ती आपल्या पालखीला खांदा लावण्यासाठी सज्ज झालेली आहे तिकडे. इकडे साई सेवक आणि साई लीलाचा मिलन झालेलं. भावा आयडी दाखव तुझी. बघू शकता साई सेवक वाले आणि साई लीला वाले. पालखी कुठे मित्रा? पालखी अजून पाठी आहे. साई सेवकची गर्दी आली आहे आता करून होता. वाल्यांची गर्दी बघा सायलीला पालखीला खांदा लावण्यासाठी. मित्रांनो फायनली पालखी आता आपली हॉल्टवर नाश्त्याच्या हॉल्टवर आलेली आणि साई सेवकची पालखी आम्ही यायच्या अगोदरच गेलेली आहे. यावर्षी आम्हाला साई सेवकच्या पालखीला खांदा लावायला नाही भेटला पण ठीक आहे चालेल काय हरकत नाही. बट आपण शिर्डीला गेल्यावर नक्की भेटेल. पुढे आता भेटतंय की नाही ते बघूया. बट आता शिर्डीला गेल्यावर आपण साई सेवकच्या पालखीच्या पाया पडायला जाऊया. आणि पालखी जरी अनेक असल्या तरी रस्ता मात्र सर्वांचा एकच आहे आणि सर्वांचा कधीच पोचले नसते हॉलला आणि नाश्त्याच्या हॉल्टला आम्ही 7च्या आधी पोचलोय पालखी सोबत चाललोय म्हणून. आणि रस्ता अनेक पालख्या वेगवेगळ्या असल्या तरी रस्ता मात्र सर्वांचा एकच आहे आणि सर्वांचं श्रद्धास्थान पण एकच आहे म्हणून एवढी काय हरकत नाही. बट आपण शिर्डीला जाऊन साईसेवकच्या पालखीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो या अगोदर पण मी तुम्हाला बोललेलो की जर बाबांची इच्छा असेल आपल्याला भेटायची तर बाबा आपल्याला कशा पण भेटतातच. तसंच आता इकडे आपण थोडंसं पुढे आलेलो आहे म्हणजे आम्हाला
एका साई सेवकच्या मुलांनी सांगितलं की मित्रा पालखी थोडीशीच पुढे आहे. तर आम्ही लोक आता थोडं पुढे आलो आणि इकडे बघू शकता तुम्ही साई सेवकची पालखी आहे इकडे आरतीसाठी थांबलेली आहे. म्हणजे आम्ही फक्त खांदा लावायचा विचार करत होतो, बट आता इकडे आम्हाला साई सेवकच्या पालखी सोबत आरती करायला भेटणार आहे. अशा पद्धतीने इकडे आरती आम्ही लोक साई सेवकच्या पालखी सोबत करणार आहे. त्याच्यानंतर आपला साई सेवकचा जो रथ आहे तो रथ थोडासा ओढणार आहे आणि पालखीला खांदा लावणार आहे. बस कसं वाटतंय तुला आता? आता चांगला वाटतंय, खूप चांगला वाटतंय. साई सेवकच्या पालखीला खांदा तर सेवकची पालखी आता सेवकच्या पालखीच्या इकडे आलो, कसं वाटतंय? एक नंबर लागतो. आम्ही फटाफट पुढे आलो आणि आरतीला आलो. तुम्ही पण या लवकर आरतीला. 10 मिनिटामध्ये आरती चालवून द्या सेवकची आता. बघू शकता इकडे शिर्डी वही आते तिने साईबाबा मुलांनी हे वाक्य आता माझ्यासोबत दुसऱ्यांदा घडलेलं आहे. सर्वप्रथम तर अथर्व सोबत घडलेला, जिकडे मी त्याला बोललेलो कसाराचं ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये समजलं असेल आणि आता ही सेकंड टाइम आहे. ऐसा ये अक्षय पावतारा सर्व व्यापक तू श्रुती सारा अनुसयात कुमारा पापा ये काशी स्थान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेसी निर्मळ नदी तुंगा जलप्राशे निद्रा माहुर देशे पाये पादुका जपमाला कमंडलो मृगछाला धारण कर सेवा कागदका मुकुट शोभतो माधा साईवा तत्पर तुझ्या वेद्यानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करे रजनी राक्षसी संकट वारुनी पर ध्यान तुझे गुरुराया दृश्य करे नयनाया पूर्णानंद सुखे गाया नाम से हरे गुण गाया ऐसा हे फायनली मित्रांनो आपण जो आता जो प्रसाद खातोय हा साई सेवक पालखी मधला प्रसाद आहे. ओम साईराम. आणि माझ्यासोबत आहे अथर्व आणि व्हिडिओ काढतोय प्रज्ञेश. साई सेवकच्या पालखीतला प्रसाद खिचडी भात आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मित्रांनो फायनली साई सेवकची निशाणी आलेली आहे. जातो घे भावांनो, हा निशाणी घेतोय त्याच्याकडे हा निशाणी घेतोय. आणि हा निशाणी घेतोय हा. आता आम्ही मागतो. हा. चल. हा. दे आता हा निशाणी घेतोय आता. निशाणीच्या पाठूनच पालखी सुद्धा येईल. आपण पालखीला खांदा लावूया आणि तो रथ साई सेवकचा जो रथ आहे तो रथ खेचूया. आता एवढा प्रयत्न करा की आमच्या चौघांचे चप्पल तुटू नको. बघू शकता साई सेवकची निशाणी चालली. Few moments later.
तर मित्रांनो आपण गेल्या वर्षी सुद्धा इकडे या सेवारामकडनं आपण आपल्या पायाचा मसाज करून घेतलेला आणि या वर्षी सुद्धा करून घेतोय. आणि गेल्या वर्षी माझ्या पायाला एवढं काही झालं नव्हतं, बट या वर्षी आपल्या पायाच्या ज्या पोटऱ्या आहेत ना त्या पूर्ण जाम झाल्यात. आणि हे जे सेवाराम, बाकी तुमचं नाव काय? तुमचं नाव सोमनाथ अण्णा सोमनाथ कासकर. तर सोमनाथ कासकर हे जे आपले सेवाराम आहेत ते आपले मसाज करत आहेत. आणि त्यांनी जेव्हा पहिलीच जी मसाजची जी गन फिरवलेली आहे पूर्ण पोटऱ्या एकदम रिलॅक्स वाटतात. दादा तुम्ही किती वर्षापासून करता ही सेवा? 26 वर्षापासून हे सेवा करतात. तुमची गावाच आहे नाही, हे कोल्हाळे गावाचे रहिवासी आहेत. तर ते हे सेवा करतात. जे साई भक्त आहेत त्यांच्या पायांना जे दुखत वगैरे असेल तर त्यांची सेवा करतात. शकता इकडे एकदम व्यवस्थित आपली याला सेवा देत आहे. तसं तिकडे अथर्व सुद्धा करते. आणि याच्यानंतर इकडे प्रज्ञेश बसणार आहे, सुद्धा आपल्याच पालखीतला आहे. कसं वाटतं मित्रा? बरं वाटतं भावा, एक नंबर भावा. काम चालू आहे. माझ्या पायाच्या दुखत होतं कसाडा घाटापासून, तर आता कमी झालं. 2 hours later. तर फायनली मित्रांनो आपण हॉल्टवर तर आलेलो आहोत. आणि इकडे बघा पूर्ण बॅगाचा ढिगार आहे. आणि आपल्या आपण तर पाठीमागे आपला टेंट वगैरे टाकून झालेला आहे. आणि आता झाला लाचचा डबाच पुढे आलेला आहे. पहिली निशाणी सोबत आलो. 62 कंपनी. लाचचा डबाच पुढे आलेला आहे. तर असा होता आजचा दिवस. साई सेवकचे पण पालखीला कांदा लावायला भेटला, रथ खेचायला भेटला. तर असा होता आजचा आपला दिवस, 7वा दिवस. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.